नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. यावेळच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागलाय ना, काही जे महायुतीला जी मतं पडली आणि जे यश मिळालंय भाजपला, शिवसेना शिंदे, अजितदादा यांना किती प्रचंड यश आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं यश आजवर मिळालेलं नव्हतं. आणि खरं म्हणजे कुठलीही गोष्ट अति झालं ना तर मग त्याचा आनंद आहे सगळ्यांनाच, त्यावेळेला अधिक सावध व्हावं लागतं. कारण भाजपला स्वबळावर सत्ता आणण्यासाठी केवळ 7-8 जण, म्हणजे आता यातही 132 4-5 अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. अक्षरशः 7-8 जणांचीच गरज आहे. ओके नाही. शिवसेना शिंदे गटाला की त्यांनी बंडखोरी केली तेव्हा 40 आमदार त्यांच्या सोबत आले. बाकी अपक्ष त्यांचा पाठिंबा हा भाग सोडा, पण शिवसेनेतले किती 40. आणि आत्ता शिवसेना शिंदे गटाला किती जागा आल्यात? 57. म्हणजे बघा, बंडखोर त्यातले काही 2-3 पराभूत झाले, पण बहुतांशी निवडून आले. जवळजवळ 90% जण निवडून आलेत. आणि ज्या अतिरिक्त जागा उभ्या केल्या होत्या त्यातले जवळपास 20 जण निवडून आलेत. हे यश झालं का काय? खरी शिवसेना आपलीच आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध केलं. 2.5 वर्षात या माणसाने स्वतःचा परफॉर्मन्स दाखवला. भाजपचा परफॉर्मन्स तर आहेच, आणि अजितदादांना देखील ज्या लोकसभेमध्ये जेमतेम 1 जागा आली, त्या अजितदादाला एवढ्या जागा मिळतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. आता अडचणी येत आहेत. या सगळ्यांच्या ज्या जागा आहेत त्या एवढ्या तगड्या आहेत. आणि मग आता प्रत्येकालाच ह्या तिन्ही पक्षामध्ये 4 वेळा 5 वेळा निवडून आलेत. काही माजी मंत्री आहेत. मग अशा लोकांच्या मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा वाढल्या. ते आमदार जे आहेत त्यांच्या अपेक्षा तर आहेतच की आपले साहेब मंत्री व्हायला पाहिजेत, आपल्या साहेबांचा दर्जा वाढला पाहिजे, म्हणजे आपल्याला या गोष्टी मिळतील. त्यातनं स्वाभाविक आहे, काही राजकारणात कोणी गोट्या खेळायला येत नाही. मग आपण कॉन्ट्रॅक्टरशिप मिळेल, अजून आपल्याला काहीतरी त्या सत्तेचा लाभ मिळेल, आणि या अभिलाषे पोटीच माणसं काम करत असतात. केवळ निवडणुकीत अमुक एक निवडून यावा आणि ते निवडून आले की आपलं काम संपलं आणि आपापल्या कामाला लागले, असाही एक वर्ग आहे. रासो संघाच्या मंडळींनी जे काम केलं ना, त्या कामामध्ये ही झील होती. आपल्याला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मंडळींना निवडून द्यायचं आहे आणि एकदा निवडणूक संपली की पुन्हा आपापल्या कामाला लागायचं. पुन्हा त्यात अडकत बसेल, ते भाजपचं बघतील लोक काय करायचं ते. असे लोक आहेत. पण जे भाजपचे कार्यकर्ते, शिंदेचे कार्यकर्ते, अजितदादाचे कार्यकर्ते, हे सगळे जे कार्यकर्ते आहेत हे काही अपेक्षेनं आलेले असतात. आता आपल्याला याच्यातून काही मिळावं, आणि त्यांच्या अपेक्षापूर्ती करता करता नेत्यांची, जे काही सत्तेत असणार आहेत या लोकांची दमछाक होते. आणि त्यातनं मग अडचणी निर्माण होतात. मग माझा फोन उचलला नाही, माझ्या भागामध्ये कामं मिळाली नाहीत, काम मिळालं तर दुसऱ्यानेच घेतलं, मग अमुक झालं, अशा कुरबुरी चालू होतात. आणि त्यामुळं हे चांगलं यश जे आहे ना ते टिकवणं, ते पचवणं हे एक मोठं आव्हान असतं. आणि हे तिघांची जी एक सिस्टीम लागली, तिघांचं एक कॉम्बिनेशन जमलं, ते कोणालाच अंदाज नव्हता इतकं ते छान कॉम्बिनेशन जमलं आहे. म्हणजे अजितदादा ॲम्बिशियस आहेत, एकनाथ शिंदे ॲम्बिशियस आहेत. स्वाभाविक आहे ना, राजकारणात कोणी काही इच्छा घेऊनच येत असतं. त्यांना वाटत असतं बाबा आपल्याला काहीतरी आणखीन मोठं मिळावं. पण या सगळ्यांची मूठ बांधणं आणि ती मूठ टिकणं हे महत्त्वाचं आहे. आता झालं आहे कसं की उद्धव ठाकरे असू देत, शरद पवार असू देत, किंवा काँग्रेस असू दे, यांचा नीचांकी आकडा झाला. आत्ता काँग्रेसचा तर 16 जागा म्हणजे काही आजपर्यंतच्या इतिहासात नाही. म्हणजे मागे जे लोकसभेला सगळ्या देशामध्ये 40-45 जागा आल्या होत्या,
तशी स्थिती निर्माण झाली ना काँग्रेसची. काँग्रेसला याच्यातून बाहेर पडण्यासाठी ते मंडळी करतील, प्रयत्न करतील. पण आता हा नीचांकी आकडा म्हणजे काँग्रेस पूर्ण संपली असं असत नाही. एका निवडणुकीतल्या निकालावर कोणाचंही यशापयशाचं गणित घालून चालत नसतं. ते जिद्दीने पेटून उठू शकतात, त्यातून संघर्ष होऊ शकतो. संघर्ष म्हणजे राजकीय संघर्ष. आत्ताच्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, याच्यामध्ये धडपड प्रत्येकजण करणार ना. मग काँग्रेस आहे आणि मी जे म्हटलं हे सगळी मंडळी करतील. शरद पवार गटाची आता अडचण आहे. शरद पवार गटांचं एकूण आता पवारसाहेब 12 डिसेंबरला त्यांच्या वयाची 84 पूर्ण होतील, 85मध्ये ते जातील. ते मेहनत घेत आहेत, त्यांच्या वयाचं कौतुक आहे आपल्याला सगळ्यांना. पण त्यांना आता राज्यसभेवरती जाता येणार नाही, कारण इच्छा असली तरी आकडाच नाही. 10 जणांमध्ये कोणालाच होत नाही, अशी स्थिती होणार आहे. पण ते आता पूर्ण संपले असं म्हणता येणार नाही. म्हणून मी जे म्हणालो की सुबत्तेच्या समस्या, प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी हा एकूण जगभरातला विषय आहे. जेव्हा माणसं अडचणीत असतात तेव्हा त्यांचा विकास होतो, आणि विकासाची एक लिमिट आहे. आता ह्या ज्या जागा आल्या ना, हे अप्पर लिमिट झाली हो. मनसेचे उमेदवार जर उभे राहिले नसते तर याच्यामध्ये आणखीन भर पडली असती. 246 जागा वगैरे आल्या असत्या महायुतीला. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा काय 288 सगळे ह्यांना यावं काय. म्हणजे हे जे एक अंतिम टप्पा विकासाचा, तुमच्या सुबत्तेचा, हे जे आहे ना, तो टप्पा जवळजवळ गाठला आहे. आणि त्यामुळे मग मी जे म्हणालो ते अडचण इथे आहे. प्रचंड अपेक्षा हो ह्या सगळ्या गोष्टीतून. आता पुढं काय करायचं? जिंकायचं म्हणजे काय जिंकायचं? आता काय 288च्या 288 जिंकायचं टार्गेट ठरवणार का तुम्ही? ठेवलं जातं राजकारणामध्ये. पण लोकांनी किती भरभरून द्या, दोन्ही हातानं देणं म्हणतात की नाही. म्हणजे ताट भरले, दोन्ही बोटी भरल्यात, तोंडात भरलंय, सगळं भरलंय, इतकं दणदणीत यश मिळालंय. आणि त्यामुळेच आता फार इतकी काळजी करावी लागणार आहे सगळ्यांनाच. कधीही काहीही होऊ शकतं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, आणि त्या मतभेदाचे जे ठिणगीचं रूपांतर वणव्यात होतं असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी, ताक, दूध पोळल्यानंतर ताक फुंकून पिणं म्हणतात. पावलोपावली विचार करून तुम्हाला पुढे जावं लागेल. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं कुठं चुकणार नाही, आपले कार्यकर्ते नाराज होणार नाहीत. अपेक्षा वाढल्यात. लाडक्या बहिणीला आता 2100 रुपये दरमहा, म्हणजे साधारणपणे 4000 कोटीपेक्षा अधिकची रक्कम, 4500 कोटी दरमहा हे त्याचे काढून ठेवावे लागणार. हा आकडा सोपा नाही आहे. म्हणजे वर्षाचे साधारण 50,000 कोटी रुपये केवळ लाडक्या बहिणी योजनेसाठी. आता हे पैसे काढायचे म्हणजे कुठेतरी वाढवावे लागतील. आता स्टॅम्प ड्युटी वाढवली आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयाचा केलेला आहे. एकदम 5 पट वाढ झाली. आता हे होणार कुठे ना कुठे, पर्याय पण नाही, पैसे आणणार कुठून. आणि त्याच्यामुळे त्याची नाराजी हे असू शकते. ते जे नाराज मंडळी होतात त्यांचा राग कुठंतरी ते काढतात. असं हे सगळं चालणार आहे. त्यामुळं पुढची 5 वर्षीय ही अतिशय मोठं आव्हान महायुतीसमोरचं असणार आहे. कारण अमित शहा असं म्हणाले की 2029ची निवडणूक आमची स्वबळावर. आता हे स्वबळाची भाषा त्यावेळेला बोलली, प्रत्यक्षात काय होणार आहे. आणि मग तसं असेल तर मग एकनाथ शिंदे काय करतील, अजितदादा काय करतील, हे स्वबळाचा विचार करतात तर ते पण पक्ष वाढवायचा विचार करणार. असं हे सगळं राजकारण चालणार आहे. आणि त्यामुळे सुबत्तेच्या ज्या ह्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी कशी आखणी केली जाते, त्या आव्हानाला पेलण्यासाठी काय नियोजन केलं जातं, यावरती सगळं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब